नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा एक हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एक हप्ता असे एकत्रित 2 हप्ते 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती भरपूर अशा आमदाराच्या माध्यमातून देण्यात आली आहे। बाजूला मी स्क्रीनशॉट लावेन, तुम्ही पूर्ण व्यवस्थित पहा। परत तुम्ही इथं सांगणार नाही की आम्ही प्रूफ पाहिला नाही। प्रूफ तुम्ही पाहू शकता की आमदारांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे। आता बघा, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट। 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर बघा, पुढील माहिती समजून घ्या। बघा, मोनिका राजू राजळे विधानसभा सदस्या शेगाव पाथर्डी यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट। 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर बघा, पुढील माहिती समजून घ्या। अमोल खताळ पाटील आमदार संगमनेर विधानसभा यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आली आहे। 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट। 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत डिसेंबर आणि जानेवारीचा, असा सुद्धा अपडेट या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आली आहे। माहिती सरकारकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची विशेष भेट। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारीचे एकत्रित 3,000 रुपये 14 जानेवारी पूर्वी जमा होणार आहेत अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। जे लाभार्थी या ठिकाणी सांगतील की प्रूफ नेमकं काय आहे, आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी अपडेट देण्यात आली आहे। म्हणजे जवळपास 100% लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत, मकर संक्रांतीच्या पूर्वी 3,000 रुपये जमा होऊ शकतात अशी माहिती भरपूर अशा आमदारांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। कारण त्यांना माहिती नक्की मिळालेली असेल, जेव्हा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाकडून जेव्हा GR येईल, त्या GR आल्याबरोबर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया। कारण आतापर्यंत प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती आपण वारंवार घेतलेलो आहोत, इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये घेणार आहोत। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।